येशू चढतो कालवरी, खांदी घेऊन क्रूस भारी, येशू चढतो कालवरी. शास्त्री परुषी येशूचे वैरी, टपले येशूच्या जीवावरी, धरिले तयाला अंधकारी, उभे केले पिलाता समोरी, खांदी घेऊन क्रूस भारी, येशू चढतो कालवरी, खांदी घेऊन क्रूस भारी, येशू चढतो कालवरी. सुरुवातीची प्रार्थना. प्रभू ख्रिस्त म्हणतो, मला माझा क्रूस घेऊन कालवारीचा हा रस्ता पार करायचा आहे. तो लांबलचक व ओसाड आहे. मी अजूनही मागे फिरू शकलो असतो असं मला वाटते, परंतु मी केव्हाच मागे फिरू नये हेही मला ठाऊक आहे. पित्याची इच्छा मी प्रमाण मानून या वेदना, काल रात्रीपासून अनुभवलेल्या असह्य वेदना मला अजूनही सहन करायच्या आहेत. माझ्याबरोबर या वेदना सहन करायला तुमच्यापैकी कोणी तयार आहे का? तुम्ही कामात आहात हे मला ठाऊक आहे, परंतु तुमचं काम थोडा वेळ थांबवून या ओसाड रस्त्यावरून जाताना तुम्ही मला संगत द्याल का? पहिले स्थान. ते मला पिलातासमोर आणतात. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. सरते शेवटी ती भयानक रात्र संपली. रात्रभर त्यांनी मला मारलं आणि लाथाडलं. ते माझ्या तोंडावर थुंकले. त्यांनी माझी चेष्टा केली. टोकदार काट्यांचा हा मुकुट त्यांनी माझ्या डोक्यावर ठेवला आणि वरून काठीने दाबला. दोरखंडाने त्यांनी माझे हात बांधले. आता मी या भित्र्या पिलातापुढे उभा आहे. त्या पिलातासारखे वागून तुम्ही पापमार्ग आणि स्वार्थ निवडू नका, तर माझा व माझ्या आज्ञांचा स्वीकार करा. तुम्ही माझेच आहात हे विसरू नका. मी निर्दोष आहे हे पिलाताला माहीत असूनही तो मला क्रूसावर मारण्याची आज्ञा देत आहे. कारण मी निर्दोष आहे असं सत्य जर त्याने म्हणून दाखवलं तर लोकांमध्ये त्याचा आदर कमी होईल, याचं त्याला भय वाटतं. परंतु आज रात्री पिलाताला चांगली झोप लागणार नाही. त्यानं स्वतःची फसवणूक केली आहे. पाण्याने हात धुतले म्हणजे सर्व ठीक झालं असं त्याला वाटतं, परंतु त्याच्या अंतःकरणात चलबिचल चालू आहे. तुमच्या हातून पाप घडलं तर तुम्ही पश्चाताप करता, मग मी तुम्हाला क्षमा करेन. जगामधले माझे सर्वच धर्मगुरू पाप्यांना प्रथम पश्चाताप करायला लावून मगच क्षमा करतात. मी पाप केलं नाही असं सांगून पिलाताप्रमाणे हात धुवून स्वतःला फसवू नका. एक पिलात पुरेसा आहे, दुसरा नको. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. दुसरे स्थान. ते मला माझा क्रूस देतात. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. तो अवाढव्य क्रूस आता तयार झाला आहे. तो मला कालवारीपर्यंत न्यायचा आहे आणि मी तो नेणार सुद्धा आहे. खरे पाहता तो तुमचा क्रूस आहे. माझं तुमच्यावर फार प्रेम आहे, म्हणून मी तो तुमच्याऐवजी वाहणार आहे. हाच क्रूस वाहण्याची तुमच्यावर पाळी आल्यावर तुम्ही तो कसा काय वाहणार याची मला काळजी वाटते. मी माझा क्रूस हौशेने घेतला, कारण त्यामध्ये मला तुम्ही दिसला.
तुमचा क्रूस कदाचित आजच तुम्हाला भेटेल. हे क्रूस सतत जड असतात हे सत्य विसरू नका. या क्रूसाशी लपंडाव खेळणे शक्यच नाही. तुमचे क्रूस तुम्हास वाहावेच लागतील, मात्र ते वाहताना माझी आठवण करा. चारही बाजूंनी हे क्रूस तुम्हाला भेटतील. तुमच्या हातून जे घडलं नसेल त्याचा ठप्पा तुम्हावर येईल. गृहपाठ, अभ्यास, आईबापांच्या आज्ञा, डोकेदुखी, ताप इत्यादी गोष्टी म्हणजे तुमचे क्रूस. तुम्ही जर माझी मदत मागितली तर हे क्रूस वाहण्यास मी नक्कीच तुम्हाला मदत करीन. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. तिसरे स्थान, मी पडतो आणि विव्हळतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला बसतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. माझा डोकं गरगरा फिरतय, मला घेरी आली आहे. मी आता मूर्छा येऊन पडणार आहे. पुढे काय होणार हे मला ठाऊक नाही, परंतु खरेच मी पडलो पहा. सर्वप्रथम माझं डोकंच या खडकाळ जागेवर आपटलं. मी उभा का नाही राहू शकलो हे मला या पडण्याने कळले आहे. मी क्रूस वाहत होतो खरा, परंतु पावलोपावली तो अधिक जड होत होता. आणि वास्तविक तो जडच नव्हता का? मित्रांनो, मी तुमच्यावर प्रेम करतो, परंतु तुम्ही मात्र पापातच राहण्याचे ठरवून माझा क्रूस अधिकाधिक वजनी करता. मी या धुळीमध्ये राहू शकत नाही. मला उठलं पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत मला कालवारी टेकडीपर्यंत गेलंच पाहिजे. मी जर तेथे पोहोचलो नाही तर स्वर्ग उघडणार नाही आणि तुम्हाला पापाची माफी मिळणार नाही. मी आता उठणार खरा, परंतु ते तेवढं सोपं नाही. मला तुमची मदत हवी आहे. तुमच्या दैनिक जीवनात येणारे क्रूस तुम्ही स्वखुशीने व आनंदाने सहन कराल. त्या प्रत्येक वेळेला तुम्ही मला येथून उठायला मदत कराल. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. चौथे स्थान, मी माझ्या आईला भेटतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. मी जेव्हा उठतो आणि रस्ता चालू लागतो तेव्हा समोर मला माझी आई दिसते. गर्दीतून वाट काढून ती तेथे आली आहे. तिची आणि माझी नजरानजर होते. खरेच ही माझी आई, जन्मापासून आजपर्यंत माझ्यावर प्रेम करणारी माझी माता. तुम्हा सर्वांच्या तारणासाठी मी स्वतःचे बलिदान करणार आहे हे तिला माहित आहे. ती दुःखी कशी झाली आहे, अंतःकरणातून ती विव्हळत आहे हे मला दिसतंय, परंतु ती जोराने आक्रोश करत नाही. तिचं तुम्हावर प्रेम आहे. मी तुमचं तारण करावं अशी तिची इच्छा आहे. माझी आई, तुमची आई, धैर्यवान आई. मी एक चमत्कार करावा आणि मारेकऱ्यापासून तुमची सुटका करावी अशी तिची मुळीच इच्छा नाही. ती देखील देवाच्या इच्छेला मान देते. मग कितीही त्रास, दुःख आणि संकटे आली तरी त्यांना सामोरे जाण्याची तिची तयारी आहे. हे प्रभो, आम्हावर दया कर. हे प्रभो, आम्हावर दया कर. अंगावरी क्रूस घेतलेला, चेहरा रक्ताने माखलेला, असा पुत्र आईने पाहिला.
किती तिच्या हृदयाला, खांदी घेऊन क्रूस भारी, येशू चढतो कालवरी, खांदी घेऊन क्रूस भारी, येशू चढतो कालवरी. पाचवे स्थान, सिमोन सिरेनी मला मदत करतो. हे ख्रिस्त, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. हा माझा क्रूस मी कालवारीपर्यंत न्यावा अशी सक्त आज्ञा या शिपायांना आहे. त्यासाठी मला कोणाची मदत लागली तर ती सुद्धा देण्याची तरतूद ते करणार आहेत. तरी पण कुणीच माणूस पुढे येत नाही. मग ते शेतातून येणाऱ्या सिमोन सिरेनीला बळजबरीने माझा क्रूस वाहायला भाग पाडतात. मला त्याच्या सहाय्याची आणि तुमच्या मदतीची गरज आहे. आत्म्याचं तारण करण्यासाठी मला तुमचा हातभार हवाय. सिमोन जसजसा पुढे चालला तसतसा तो क्रूस त्याला हलका वाटला. तुम्हीही तुमचा क्रूस जर स्वेच्छेने स्वीकारला तर तो तुम्हाला हलका वाटेल. ज्याप्रमाणे शिमोनने मला मदत केली त्याचप्रमाणे मी तुम्हास मदत करेन. मला तुमच्यातील खूप तरुणांची धर्मगुरू, धर्मबंधू व धर्मभगिनी म्हणून गरज आहे. काम पुष्कळ आहे परंतु कामगार थोडे आहेत. मला सध्या तुमच्या प्रार्थनेची व त्यागाची गरज आहे. तुम्हीही अनेक शिमोन बनून मला मदत कराल का? हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. सहावे स्थान, वेरोनिका माझा चेहरा पुसते. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. माझे बहुतेक मित्र आता पळून गेले आहेत. त्यांना माझी लाज वाटली असेल. महारोग्यांना रोगमुक्त करणारा, आंधळ्यांना दृष्टी देणारा, लुळ्या पांगळ्यांना बरा करणारा मीच आहे हे त्यांना दिसत नसावं, कारण माझे डोळे लाल होऊन सुजले आहेत. माझे केस रक्ताने माखले आहेत. वेरोनिका मात्र घाबरत नाही. शिपायांना बाजूला करून ती गर्दीतून वाट काढते आणि सरळ माझ्याकडे येते. मी माझं मस्तक थोडं वाकवावं म्हणून ती थांबते आणि मग हळूहळू ती माझा मलिन चेहरा एका थंडगार कपड्याने पुसते. खरंच त्यानंतर मला थोडं बरं वाटलं. आजच्या जगात माझ्या चेहऱ्यासारखे असंख्य विद्रूप चेहरे आहेत. असंख्य नाजूक शरीरे आज रुग्णालयामध्ये विवळत आहेत. काहीकांना हात नाहीत, काहीकांना पाय नाहीत, तर काहीकांना डोळे नाहीत. वेरोनिकाने जसे माझे तोंड पुसले त्याप्रमाणे कितीतरी आया आणि परिचारिका अनेकांचे अश्रू पुसतात. तुमच्या जीवनात एक दिवस असा येईल की तुम्हालाही वेरोनिकाच्या रुमालाची गरज भासेल. मात्र त्या अगोदर तुमच्या रुमालाने इतरांचे चेहरे पुसण्यास पुढे व्हा. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. सातवे स्थान, मी पुन्हा पडतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. आता मला सारं काही अंधुकस दिसते. मला वाटतं की मला भोवळ आली आहे आणि मी स्वतःभोवती गरगर फिरत आहे. मग जेव्हा मी भानावर येतो तेव्हा ते शिपाई मला पडल्या जागेतून उठवताना दिसतात. जेथे ते मला सुळावर देणार तेथवर जाईपर्यंत
मी जिवंत राहावा अशीच त्यांची इच्छा आहे. खरं पाहिलं तर ते मला मदत करत आहेत, परंतु ते काय करतात हेच त्यांना समजत नाही. दुर्दैव त्यांचं. दुसरं काय? आणि तुम्ही काय करता? मी तुम्हाला अगोदरच सांगितले आहे की जे जे सत्कृत्य तुम्ही माझ्या बंधू भगिनींसाठी करता ते तुम्ही माझ्यासाठीच करता. तुम्ही काही वेळ चांगलं जीवन जगला, परंतु कधी कधी महापाप तुम्हाला धुळीमध्ये लोळण घ्यायला लावेल. आज या तापलेल्या धुळीमध्ये मला महापापात पडलेल्या व्यक्तींची आठवण होते. माझी वाणी आणि माझे हात अजूनही सशक्त आहेत. ते तुम्हाला महापापातून बाहेर येण्यास मदत करतील. माझे प्रतिनिधी धर्मगुरू यांचे हात तुम्हाला महापापातून उठण्यास मदत देतील. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. 8वे स्थान. मी रडणाऱ्या स्त्रियांशी बोलतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. काही भक्तिमान स्त्रिया हुंदके देत आहेत, अश्रू ढळीत आहेत. हे केविलवाणे दृश्य स्त्री हृदयाला भिडले असेल. तुमच्यामध्ये असलेल्या माता जर माझ्याबरोबर उभ्या असत्या तर त्यांनी देखील असाच शोक केला असता. प्रेम आणि अश्रू याचा फार जवळचा संबंध आहे. या रडणाऱ्या स्त्रियांची मन मला समजू शकतात, तरी पण मला त्यांना व तुम्हाला एक बोध करायचा आहे. उत्तम शुक्रवारी सूर्यास्तापूर्वी माझ्या या वेदना संपणार आहेत आणि मग मी माझ्या पित्याच्या स्वर्गीय राज्यात असेन. तेव्हा माझ्यासाठी शोक करू नका, तर तुमच्यासाठी व तुमच्या लेकरांसाठी शोक करा. जगातील दुःखे वाढत राहतील. सर्व प्रकारच्या भयानक रोगांनी माणसं पछाडली जातील. अनाथालय, अपंगालय, रुग्णालय इत्यादी ओतपात भरतील. कितीतरी शरीरे, मने व हृदये दुःख भोगतील. भगिनींनो, यावर विचार करा. ही सर्व माणसे माझीच बहीण भावंडे आहेत. तुमचे हे अश्रू आता तुम्ही त्यांच्या सांत्वनासाठी वापरा. जेव्हा तुम्ही त्यांचे सांत्वन कराल तेव्हा तुम्ही माझे सांत्वन कराल. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. पाहुनी प्रभू रायाला कष्टी, स्त्रिया शोकाने आसू गाळीती. येशू म्हणे नका माझ्यासाठी, रडा आपुल्या हो मुलांसाठी. खांदी घेऊन क्रूस भारी, येशू चढतो कालवरी. खांदी घेऊन क्रूस भारी, येशू चढतो कालवरी. 9वे स्थान. मी तिसऱ्यांदा क्रूसाखाली पडतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. आता मी टेकडीच्या पायथ्याशी येऊन थांबलोय. लोकांचा गोंधळ सुद्धा थांबला आहे. ज्यांना मी स्वतःच्या हातानं रोगमुक्त केलं, त्यातलेच काही जण मला आज या गर्दीत दिसत आहेत. तो पहा, पूर्वी लुळा पांगळा होता. मी त्याला बरं केलं नसतं तर तो या गर्दीत येऊ शकला नसता. तो पूर्वीचा आंधळा, तो मुका, तो महारोगी, मी त्यांना बरं केलं नसतं तर ते आज येथे असते का? परंतु दुर्दैवाने तेही येथे आहेत. माझे थोडेसे मित्र आणि पुष्कळचे शत्रू आता गप्प आहेत.
मी एक चमत्कार करून माझी सुटका करावी असं त्यांना वाटत असावं, परंतु मी त्यासाठी थांबलो नाही. हा क्रूस फारच जड आहे म्हणून मी थांबलोय. या क्रूसाने या क्षणी माझ्या अंगावरच्या सर्वच जखमा उघड्या केल्या आहेत. मी चमत्कार न केल्यामुळे माझ्या मित्रांची निराशा झाली आहे हे मी जाणतो, परंतु येथे मला माझं सामर्थ्य दाखवायचं नसून माझं प्रेम दाखवायचं आहे. सर्व पिढ्यांतील सर्व माणसांचं मी येथे स्मरण करू इच्छित आहे. त्यांच्याकडून कितीही पाप झाली तरी माझं त्यांच्यावर अजूनही प्रेम आहे हे मला त्यांना दाखवायचं आहे. मी त्यांच्यासाठीच पडलो आणि त्यांच्यासाठीच उठलो. कालवारी आता जवळच आहे. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. 10वे स्थान, ते मला क्रूसी देण्याची तयारी करतात. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. मी टेकडीवर पोहोचलो आहे. माझ्या जवळचा क्रूस घेऊन त्यांनी बाजूला ठेवला आहे. माझ्या दुःख सहनाच्या अत्यंत क्लेशमय आणि लज्जास्पद प्रसंगाला आता सुरुवात झाली आहे. अजूनपर्यंत माझ्या जखमातून झिरपणारं रक्त माझ्या अंगावरील कपडे शोषित होते. काही रक्त गोठूनही गेलं आहे. आता हे शिपाई माझे कपडे ओढून काढणार आहेत. शरीराला चिकटलेली वस्त्रे काढताना माझी कातडी सुद्धा निघणार आहे. माझं तुमच्यावर किती प्रेम आहे हे तुम्हाला आता तरी कळते का? तुमच्या पापांसाठी मला कुठपर्यंत भरपाई करावी लागली यावर जरा विचार करा. माझ्या मालकीचं सर्व गेलं. अंगावरचे कपडे सुद्धा त्यांनी ओढून घेतले आणि फक्त क्रूस तेवढा राहिला. मी तिथे उभा असताना मला तुमची आठवण होत आहे. एक दिवस तुमचे आई वडील, मित्र, आरोग्य सारे तुम्हाला सोडून देतील. आज कितीतरी मुलांबाळांना घर नाही, कितीतरी जणांना हातपाय नाहीत, काहीकांना दृष्टीविना जगात दिवस काढावेचे आहेत. त्यापैकी एखाद्या व्यक्तींनी तुम्हाला पछाडलं असतं तर तुम्हाला काय वाटले असते हे मला माहीत आहे. ज्या मुलामुलींवर ही संकटे आली आहेत त्यांना काय वाटते हेही मी जाणून आहे. या टेकडीवर उभा असताना मला सर्वांचीच आठवण होत आहे. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. 11वे स्थान, ते मला क्रूसावर खिळतात. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. त्या शिपायांनी शिमोनाला दूर केला आहे. आता त्यांच्या कार्याला सुरुवात होत आहे. ते मला क्रूसावर खिळणार आहेत आणि ते काम कसं करावं हे त्यांना ठाऊक आहे. मी क्रूसावरून खाली पडू नये यासाठी खिळे आरपार टोकले पाहिजे ही दक्षता त्यांनी घेतली आहे. त्यांचे हे काम करण्यासाठी त्यांना जास्त वेळ लागत नाही. आजूबाजूचे सर्व लोक माझी निंदा करीत आहेत. त्यातील काही जण मला टोचून बोलत आहेत. अरे, आता स्वतःची सुटका का करत नाहीस? मी चमत्कार करून त्यांच्या समोर उठून उभा राहिलो तर माझ्यावर प्रेम करण्याऐवजी ते मला घाबरू लागतील. कितीतरी मुलं म्हणतात, येशू, मी तुझ्यावर प्रेम करतो. मला क्रूसावर खिळलेलं पाहून तुम्हीही अगदी सहजपणे म्हणाल, येशू, मी तुझ्यावर प्रेम करतो. जसा मी क्रूसावर खिळला
तसे तुम्ही आपल्या प्रियजनांसाठी क्रुसावर खिळले जाल, तेव्हाच तुमचे प्रेम सिद्ध होईल. तुम्ही आपला क्रूस घेऊन रोज माझ्या मागे यावं, असं मी तुम्हाला अगोदरच सांगितलं आहे. तुमचा क्रूस किती मोठा आहे व किती जड आहे, यापेक्षा तो क्रूस तुम्ही रोज कसा वाहता याकडे माझं लक्ष असतं. तुमचा क्रूस कसाही असो, त्याचा स्वीकार करा. क्रूसाचा स्वीकार न करता त्याच्या आजूबाजूला चालणारी माणसं भित्री असतात. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. 3 तास येशू क्रूसावरी टांगूनी राहिला अधांतरी. आमच्या पापाची येशू भरी खंडणी खिळून क्रूसावरी. खांदी घेऊन क्रूस भारी येशू चढतो कालवरी. खांदी घेऊन क्रूस भारी येशू चढतो कालवरी. 12वे स्थान. मी तुमची आठवण करतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. माझ्या जीवन कार्याची सांगता होत आहे. मी माझ्या स्वर्गीय पित्याला स्वतःचे बलिदान अर्पण करणार आहे. सर्व माणसांच्या सर्व पापांची, तुमच्या पापांचीही मी माझ्या मृत्यूद्वारे भरपाई करणार आहे. आज पहिल्याच वेळेला स्वर्गाचे दार उघडणार आहे. पाप एवढं भयंकर आहे की त्याच्या भरपाईसाठी माझा पिता माझं जीवन मागत आहे. पाप्यांसाठी मी आता प्रार्थना करणार आहे. हे पित्या, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही. मी त्याच्या पापांचा द्वेष करतो, परंतु पापी माणसावर प्रेम करतो. उजवीकडच्या चोराला मी जे काही सांगितले तेच मी आता तुम्हाला सांगतो. आज तू माझ्या बरोबर स्वर्गात असशील. काल शिष्यासह शेवटच्या भोजन प्रसंगी मी स्वतःला तुमच्यासाठी परमप्रसादन ठेवून दिले आहे. मी आज पित्याला जसे माझे अर्पण करतो त्याप्रमाणे पवित्र मिसाद्वारे तुम्ही मला पित्याला अर्पण करा. हे पित्या, तुझ्या हातामध्ये मी माझा आत्मा सोपवतो. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. 13वे स्थान. येशू मरियेच्या हाती. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. माझा पुत्र येशू आज माझ्या फारच जवळ आहे. बेथलेहेम नगरातील गोठ्यामध्ये तो अगदी असाच माझ्या जवळ होता. मात्र तेव्हा तो मुलाप्रमाणे उठायचा, पडायचा, हसायचा. पण आता तसं काहीच नाही. आज त्याच्या शरीरात जीव नाही. डोक्यापासून तळव्यापर्यंत त्याचं शरीर आज फाटून गेलं आहे. तो हालचाल करीत नाही, हसत नाही. तो मांसाच्या एका गोळ्यासारखा झाला आहे. काही मुलं अजिबात चालणार नाहीत, हसणार नाहीत. त्यांचे छोटे बाहू उघडू शकणार नाहीत. त्यांच्या आयांची काय अवस्था होईल याची मला येथे आठवण येत आहे. देवाच्या आईनं तुमचं दुःख, वेदना स्वतःच्या करून घेतल्या आहेत, हे लक्षात ठेवा. येशूचा निर्जीव देह माझ्या मांडीवर असताना मी प्रार्थना करते की आज येथे जन्मलेल्या मातांनी आपला एक मुलगा किंवा एक मुलगी त्याच्या सेवेसाठी अर्पण करावे. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्हावर दया कर.
14वे स्थान येशू थडग्यामध्ये. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. आम्ही त्याचा मृतदेह हळूवारपणे सावरतो आणि तागाच्या वस्त्रामध्ये गुंडाळतो. मग आम्ही त्याला सुगंधी तेल आणि उटणे लावतो. माझ्या पुत्राकडे काहीच नव्हते, स्वतःची थडगेही नव्हती. तो जेव्हा जिवंत होता तेव्हा त्याने आम्हाला खूप वेळा आठवण करून दिली होती की पृथ्वीवरील नाशवंत वस्तूंमध्ये रमून जाऊ नका. येशूचा एक चांगला मित्र अरिमथीकर योसेफ स्वतःची कबर येशूला पुरण्यासाठी देतो. आमच्या प्रत्येक हालचालीवर त्या शिपायांची नजर आहे, कारण त्यांना वाटते की आम्ही त्याला पळवून लपवून ठेवू आणि त्याला पुरले असे सांगू. त्याने म्हटल्याप्रमाणे तो जर मृत्यूतून सजीव झाला तर त्यांच्यावर निष्कळजीपणाचा ठप्पा बसेल. म्हणूनच त्या कबरेवर एक भली मोठी धोंड लावून ते खात्री करून घेतात. आम्ही तेथून आता दूर निघालो आहोत. मृत व्यक्तींना कबरेत पुरून दुखी मनाने घरी जाणाऱ्या लोकांची आम्हाला इथे आठवण होते. आपल्या प्रियजनास कबरेत ठेवून दूर जाणाऱ्या लोकांची काय स्थिती होते हे देवाच्या आईला ठाऊक आहे. तरीही ख्रिस्त मेलेल्यातून उठणार आहे. तो आपल्या शत्रूवर विजय मिळवणार आहे. आज तो पुरलेला असला तरी उद्या तो उठणार आहे, अशी आमची ठाम श्रद्धा आहे. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. शेवटची प्रार्थना. हे प्रिय येशू, तू अपार कष्ट आणि हाल सहन करून आमच्यावर माया दाखवलीस, म्हणून आम्ही तुझ्यावर फार प्रीती करावी असे आम्हाला वाटते. पण आमचा दुबळा स्वभाव आड येतो. ह्याच कमकुवत स्वभावामुळे आमच्या हातून पापे घडतात. उद्या पुत्राने ज्याप्रमाणे संपत्ती उधळली त्याचप्रमाणे आम्ही तुझ्या सर्व देणग्या उधळून टाकल्या आहेत. त्याबद्दल आम्हाला फार वाईट वाटते. आम्हाला क्षमा कर आणि कृपा दे. यापुढे आम्ही पाप करणार नाही असे तुला वचन देतो. पोप महाशयांच्या हेतूसाठी व वैश्विक ख्रिस्त सभेसाठी आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य येऊ. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपा पूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमीन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमीन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमीन. आता क्षणभर आपण ह्या उंचावलेल्या क्रूसाकडे पाहूया. आपले दुःख, आपले आजार, आपल्या वेदना, अडीअडचणी, चिंता सर्व आपण प्रभूच्या चरणाशी अर्पण करूया.
आशीर्वादासाठी आपल्या माना वाकूया. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. Via